कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज येवो जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घेय मुझे, वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्परा, प्रभो परात्पर, जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. जय 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 बापा. जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. ख्रिस्तात आपणा सर्व सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस लीना चोपडे आपणा सर्वांचे प्रभू ख्रिस्तामध्ये स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे होसाना. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो आहे योहान कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 12 ते 18 वचन. आजचे विशेष वचन आहे योहान कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 13 वचन. होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. जावळ्याच्या रविवारपासून ते पुनरुत्थानाच्या रविवारपर्यंत ज्या घटना घडल्या त्या आपणाला आराधनेविषयी पुष्कळ शिकवितात. त्याच्या आधारे आज आणि येणाऱ्या 5 दिवसात भक्तिविषयक काही बोधांचे मनन करू. स्वतः येशूने यरुशलेमेत विजयोत्सवाने प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मत्तई 21:1-3 या वचनामध्ये आपण पाहतो, त्यांनी आपल्या शिष्यांमार्फत एक गाढवी व तिची शिंगरू आणण्याची व्यवस्था केली. नेहमीच परमेश्वर त्याच्या भक्तीकरिता आम्हा मानवांना प्रोत्साहित करतो. याचा अर्थ हा नाही की तो स्वार्थी आहे. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 25 वचनात आपण पाहतो, सत्य तर हे आहे की आमच्या आराधनेद्वारे त्याला काही अधिक मिळते असे नाही. तो स्वतःच स्वयंपूर्ण परिपूर्ण आहे, परंतु प्रीतिपूर्ण सहभागितेची त्याची इच्छा आहे. त्यामुळे तो स्त्री पुरुषांना त्याची भक्ती करण्यास आवाहन करतो. ख्रिस्ती जीवनात परमेश्वर जे काही करतो तो त्याचा प्रतिसाद आहे. परमेश्वर जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेवणे आणि तो सांगतो त्याप्रमाणे करणे. नाहीतर आमचे धर्मसिद्धांत हे मानवकेंद्रित आहेत. माझ्या आराधनेची गुणवत्ता यावर अवलंबून आहे की त्याची भक्ती करण्याकरिता मी त्याचे किती सहाय्य घेतो. म्हणूनच दावीद राजा म्हणतो, हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णतील. पौलाने देखील हे निश्चितपूर्वक सांगितले
पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्याशिवाय कोणासही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येणार नाही. परमेश्वराकडून स्वतःविषयी होणारे प्रगटीकरण उपासनेकरिता आव्हान करते. येशू हा एक गुरु आणि चमत्कार करणारा आहे म्हणून ओळखले जात होते, पण आता लोकांना समजते की तो राजा आहे. मत्तई जकर्या 9:9 या वचनात आपण पाहतो, सियोनच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. या भविष्यवाणीशिवाय ते त्याला ओळखू शकले नसते, कारण सर्वसाधारणपणे राजा घोड्यावर स्वार होऊन येतो, गाढवावर बसून नाही. याच कारणास्तव परमेश्वराची योग्य रीतीने उपासना करण्याकरिता आपण स्वतःला परमेश्वराच्या वचनांनी ओतपोत भरले पाहिजे. स्तोत्र 138:2 वचन आपल्याला सांगते, मी तुझ्या नावाचे स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. जावळ्याची रविवारची घटना आम्हाला आणखी एक विशिष्ट प्रकारची शिकवण देते की भक्तीच्या बाबतीत आम्ही बालकांना कधीही तुच्छ मानू नये. मत्तई शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 15 ते 16 वचन आपल्याला सांगते की बालकांच्या होसाना या गजराने धार्मिक नेते नाराज झाले होते, परंतु येशूने त्यांना उत्तर दिले. स्तोत्रसंहिता 8 या 2 वचनाद्वारे, बालके व तान्ही मुले यांच्या मुखातून तू स्तुतीपूर्ण करविली आहे. आम्ही देखील आमच्या मुलांना मंडळीतील सभांमध्ये मोठ्याने स्तुतिगान करण्याकरिता प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे आमची स्तुती स्तवने आमच्या उपासनेला अधिक सुगंधदायक करतील व त्यातील औपचारिकपणा कमी होईल. या आपण प्रार्थना करू. देवबाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार आणि स्तुती करतो. प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही मान, महिमा, आदर, सन्मान देतो. प्रभू देवबाप्पा, तो आमच्यासाठी नम्र झाला. प्रभू देवबाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, होय प्रभू देवबाप्पा, आमच्या लेकरांकडून प्रभू तू स्तुती आणि आराधना करून घेतोस. परमेश्वरा,